एक उत्साह बघायला मिळाला. जी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित झाली त्या 10,000 जवळपास लोकांनी खेळाडूंनी भाग घेतला. त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी आपण स्पर्धा घेतल्या त्या अपेक्षेपेक्षा जास्त झाल्या आणि म्हणून या नागपूर शहर हे स्पोर्ट्स कॅपिटल व्हावं अशी आपल्या सगळ्यांची इच्छा आहे. पण ती जर पूर्ण करायची असेल तर आपल्या सगळ्यांना या ठिकाणी खेळाचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं पाहिजे. मला अतिशय सांगताना आनंद होतोय की आपल्या महापौर या ठिकाणी उपस्थित आहे, आदरणीय देवेंद्रजी उपस्थित आहे, आपले आमदार सगळे उपस्थित आहेत. या सगळ्यांच्या सहकार्याने आपण नागपूर शहराची एक मोठी योजना तयार केलेली आहे. यशवंत स्टेडियमच्या तिथे आता आपण मोठं स्टेडियम तर तयार करणारच आहोत, पण त्याचबरोबर स्विमिंग टँक्स, ऑडिटोरियम, सर्व प्रकारच्या व्यवस्था असणारं आजच्या यावर सुंदर असं स्टेडियम आपण तिथे तयार करतोय. नेताजी मार्केट जे आहे तिथे पण आपण खेळाच्या दृष्टीने देखील मोठं मार्केट उभं करतोय. त्यामध्ये पण स्विमिंग टँक ठेवलेला आहे. कॉटन मार्केट आणि संत्रा मार्केट याच्याही भव्य प्रकल्पामध्ये पूर्ण स्पोर्ट्सच्या सगळ्या सुविधा राहणार आहे. त्याचबरोबर पारडीला NHI तर्फे ते मार्केट उभं करण्याकरता आम्ही 40 कोटी रुपये दिलेले आहेत आणि महानगरपालिकेला आणि त्या ठिकाणी मोठा स्पोर्ट्स क्लब पारडीला पण आपण उभं करत आहे. त्याचंही काम लवकरच सुरू होणार आहे. कमाल टॉकीज चौकामध्ये पण